राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जाहीरनामा प्रसिद्धी प्रसंगी बारामतीवरून उपस्थित असलेले आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, गोंदियावरून उपस्थित असलेले आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, आमचे ज्येष्ठ नेते येवल्यावरून उपस्थित असलेले छगनरावजी भुजबळ साहेब, दिलीपराव वळसे पाटील, हसन मुशीफ, धनंजय मुंडे, मंत्रिमंडळातील आमचे दुसरे सहकारी, आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे राष्ट्रीय प्रवक्ते, सुप्रसिद्ध सिने अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक सयाजीराव शिंदे, रुपालीताई चाकणकर, शिवाजी गर्जे, संजय तटकरे, म्हणजे मुंबईचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, आपण सर्वच पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, राज्यभरातून वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये उपस्थित असलेले माझे विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय उमेदवार भगिनी, स्थानिक सर्व जिल्ह्यांचे पक्षाचे अध्यक्ष, पदाधिकारी, स्थानिक सर्व सहभागी झालेले पत्रकार मित्र, आपण सर्वच बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, राज्यव्यापी जाहीरनामा प्रकाशन संबंधी प्रसंगी आपण सारेजण या ठिकाणी फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, याबद्दल सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं, आदरणीय दादा प्रफुल्लभाई भुजबळ साहेबांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. प्रामुख्याने महायुती सरकारच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला, सर्व समाजाला आणि सर्व क्षेत्रांना सामावून घेत त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा कसोशीने प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून केला गेलेला आहे. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महायुतीचे घटक पक्षाचे सर्व सन्मान्य विधानसभा सदस्य, सहयोगी पक्षाचे सन्मान्य सदस्य यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये विविध विकास कामांच्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. त्यामुळे स्थानिक पातळीवरती सुद्धा प्रचंड प्रमाणावरच्या पायाभूत सुविधा आणि जनोपयोगी कामं करण्यामध्ये हे सरकार निश्चितपणाने यशस्वी झालं. काही बदल घडवणाऱ्या योजना आम्ही गेल्या 4 महिन्यामध्ये प्रामुख्याने केल्या. त्या केवळ घोषित केल्या नाहीत, तर त्याची अंमलबजावणी कसोशीने कसं करता येईल याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेच्या मार्फत राज्य सरकारने अतिशय उत्तम पद्धतीने केला. त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना, 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज, 52 लाख कुटुंबांना 3 मोफत गॅस सिलेंडर, आर्थिक दुर्बल घटकांतील मुलींना मोफत शिक्षणाचा समावेश, गरीब मध्यमवर्गीय युवक महिलांच्या कल्याणासाठी या जनतेच्या केंद्रस्थानी असलेल्या अनेक योजना याच्यामध्ये त्याचा समावेश त्या ठिकाणी आहे. या योजनेना फार मोठा प्रतिसाद राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी मिळाला आणि विशेष करून या सगळ्या योजना कुटुंब असेल, युवक, संपूर्ण राज्यातील महिला भगिनींना मोठ्या प्रमाणावरती आधार त्या ठिकाणी देतात. त्यामुळे या साऱ्या योजना जनतेच्या मनामध्ये खोलवर त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. मी प्रदेशाध्यक्ष नात्याने मुंबईतून आमच्या पक्षाचा राज्यव्यापी जाहीरनामा आणि प्रत्येक मतदारसंघाच्या जाहीरनामाची सारांश असलेली एक पुस्तिका प्रकाशित करीत आहे. एक वेगळा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला की महायुतीचा जाहीरनामा आहेच, घटक पक्षांतील प्रत्येक पक्ष आपापला जाहीरनामा देणार आहेच, पण एक नाविन्यपूर्ण आम्ही आज या ठिकाणी करतो आहोत राज्यभरामध्ये की राज्यातल्या आमच्या सर्वच विधानसभा मतदारसंघात आम्ही जाहीरनामा त्या ठिकाणी प्रसिद्ध करून काही विशेष गरजा लक्षात ठेवून काम त्या ठिकाणी करतो आहोत. दादांच्या हस्ते त्या ठिकाणी जाहीरनामा प्रसिद्ध होतो आहे, त्याचं मी स्वागत या ठिकाणी करतो. या स्थानिक जाहीरनाम्यामध्ये आमच्या आमदारांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल आणि आमचे उमेदवार पुढील 5 वर्षामध्ये कोणती महत्त्वपूर्ण कामगिरी करणार आहेत याची माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदारसंघातील रहिवासी, शेतकरी, युवक, महिलांसोबत चर्चा करून त्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या गरजांना या जाहीरनाम्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्राधान्य देण्यात आलेलं आहे.
स्थानिक जाहीरनामाची संकल्पना ज्या सर्व मतदारसंघात आम्ही निवडणुकीसाठी आज उमेदवार म्हणून उभे आहोत त्या मतदारसंघामध्ये ती करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं शंकांचं निरसन करण्यासाठी महाराष्ट्रवादी हेल्पलाईनसुद्धा सुरू केली होती. या हेल्पलाईनला अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला आहे आणि या हेल्पलाईनवरती जवळपास 25 लाख कॉल्स त्या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाच्या हेल्पलाईनसाठी हा एक विक्रमी आकडा आहे. याच यशाचा आधार घेऊन आता आम्ही नवीन एक टोल फ्री नंबर 9861717171 सुरू करतो आहोत, जिथे कोणी कॉल करून त्यांचा मतदारसंघ निवडू शकतो, त्यांच्या मतदारसंघाचा जाहीरनामा ऐकू शकतो. ही सेवा केवळ ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा सोशल मीडिया ॲप्स नाहीत त्यांना सहजपणे जोडण्याची सुविधा या टोल फ्री नंबरच्याद्वारे उपलब्ध आहे. पक्षाची सोशल मीडियाची टीम सर्व मतदारांशी सर्व स्तरावरती जोडण्यासाठी एक नवीन आम्ही रचना त्या ठिकाणी करतो आहोत. आम्ही अलीकडेच आमच्या या प्लॅटफॉर्मवरती SI आधारित जाहिरात मोहिमा सुरू केल्या आहेत, ज्याला सर्व स्तरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्याप्रमाणे आम्ही 50 वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघासाठी 50 जाहीरनामे, व्हिडिओ आणि इतरही काही गाणी त्या ठिकाणी तयार केलेली आहेत. महाराष्ट्रासाठी आमचा नवा दृष्टिकोन, मतदारसंघ, विशिष्ट जाहीरनामे आणि 10 वचनं. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अजितदादा व इतर सर्व उमेदवार त्यांच्या मतदारसंघासाठी विशेष जाहीरनामा आज प्रसिद्ध करत आहेत. या स्थानिक जाहीरनाम्यासोबत आम्ही अभिमानाने 10 वचनं सादर करीत आहोत. आपल्या मतदानाचा आशीर्वाद मिळाल्यास या वचनाची अंमलबजावणी आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू. आमच्या भगिनींना समर्पित लाडकी बहीण योजनेतील मासिक रकमेत वाढ करण्याचा आम्ही या ठिकाणी आश्वासित करतो आहोत. आमची पहिली आणि सर्वात महत्त्वाची हमी आमच्या भगिनींसाठी आहे. सध्या आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये देत आहोत आणि नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये 750 रुपये जमा झालेलेच आहेत. येत्या निवडणुकीमध्ये महायुती विजयी झाल्यास या मासिक रकमेत 600 रुपयाची वाढ करणार आहोत. त्यामुळे पात्र महिलांना दर महिन्याला एकूण 2100 म्हणजे 2100 रुपये त्या ठिकाणी मिळतील. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील महिलांच्यासाठी सर्वात मासिक DBT हस्तांतरण ठरेल. महायुती पुन्हा सत्तेवरती आली तर 2,30,00,000पेक्षा अधिक महिलांना दरवर्षी 25,000 रुपयेहून अधिक रक्कम त्या ठिकाणी मिळेल, ज्यामुळे राज्यातील महिलांना मोठा आधार त्या ठिकाणी मिळणार आहे. आम्ही जे काही वचन दिलेलं आहे ते आम्ही निश्चितपणाने पूर्ण करू. आम्ही बहिणींना दिलेल्या लाभांची अंमलबजावणी करण्याचं वचन दिले, ते आम्ही सिद्ध करून दाखवले. पुन्हा निवडून आणा आणि या 10 नव्या हमीची पूर्तता करणार हे आश्वासन आज आम्ही या ठिकाणी देत आहोत. दादा बोलत असल्यामुळे मी थोडा वेळ विश्रांती घेतो. दादांचंही आपण त्या ठिकाणी ऐकूया, मग उर्वरित मी आपल्या सर्वांच्या समोर मांडेन. प्रतिसाद मिळतोय त्याचं आम्हाला समाधान आहे. त्याचप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या 50 विधानसभा मतदारसंघात देखील हे जाहीरनामे, व्हिडिओ आणि गाणी ही तयार केलेली आहेत. आज बारामतीचा उमेदवार म्हणून बारामतीचा जाहीरनामा सादर करण्याचा मला अभिमान आहे. आमच्या प्रत्येक उमेदवाराने त्यांच्या मतदारसंघात स्वप्नांना आणि आकांक्षांना ते सादर केलेलं आहे. या जाहीरनाम्यासोबत आम्ही बारामतीचा जाहीरनामा, व्हिडिओ आणि राष्ट्रवादीच्या प्रचार मोहिमेचं गीत देखील प्रसिद्ध केलेले आहे. गेल्या 30-35 वर्षात बारामतीचा झालेला बदल पाहून मला अतिशय आनंद होतो. आपण एका वेगळ्याच रूपातील बारामतीतून प्रवास करत इथपर्यंत आज पोहोचलेलो आहे. आणि मी आमदार म्हणून केलेल्या विकास कामं बारामतीमध्ये सर्वत्र दिसून येतात. मी गेल्या 5 वर्षामध्ये बारामतीला 9,000 कोटी रुपयांचे प्रकल्प आणि विकास कामं केली आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघात याहून मोठा निधी आलेला नाही. या विविध विकास कामांचे विवरण एका विशेष पुस्तिकेत एकत्र केले आपण. मात्र आज मी आपल्यासमोर आमच्या आगामी काळातील जाहीरनाम्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या 33 वर्षापासून माझं एकमेव ध्येय आहे ते म्हणजे
बारामतीत प्रत्येक प्रगतीचा नवीन आलेख गाठणं आणि मी हे अखंडपणे करत राहणार आहे. हा जाहीरनामा आपल्या सर्वांच्या सामुदायिक उद्दिष्टांचं प्रतिबिंब आहे आणि मी बारामतीला देशातील सर्वात आदर्श आणि प्रगत ठिकाण, प्रगत तालुका बनवण्याचा मी कटिबद्ध आहे. बारामतीला कुस्तीची एक समृद्ध अशी परंपरा आहे. माझ्या स्वतःच्या कुस्तीवरील प्रेमावर इथल्या खेळाडूंना आवश्यक सुविधा पुरवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. मात्र महाराष्ट्राने इतर राज्यांप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्यापही खेळात यश मिळवलेलं नाही, ही खंत माझ्या मनात नेहमीच असते. यावर उपाय म्हणून बारामतीमध्ये महाराष्ट्रातील पहिली जागतिक दर्जाची क्रीडा अकादमी उभी करण्याचं मी ठरवलेलं आहे. पंजाब आणि हरियाणा सारख्या प्रगत राज्यांच्या मध्ये संस्थांच्या मधून प्रेरणा घेऊन ही अकादमी बॉक्सिंग, कुस्ती, भालाफेक, शूटिंग, पोहणं इत्यादी प्रकारचे खेळाडू तयार केले जातील. अशा प्रकारचा आणि आधुनिक सुविधा, वैधानिक कोचिंग आणि प्रशिक्षणासह ही अकादमी महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रशिक्षण देईल. आम्ही बारामतीतील शेतकऱ्यांच्यासाठी 5,000 कृषी आधारित MSME फूड प्रोसेसिंग युनिटची एक नेटवर्क स्थापन करणार आहोत, ज्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी माझ्या बारामतीकरांना आणि आजूबाजूच्या माझ्या सहकाऱ्यांना उपलब्ध होतील. तसेच एक बारामतीत लॉजिस्टिक पार्क लवकरच उभारण्यात येणार आहे, जे कुरिअर, लघु स्टोरेज सुविधा, वाहतूक केंद्र आणि कॉल सेंटर यांच्यासारख्या उद्योगांचं केंद्र बनावं, ज्यामुळे स्थानिक रोजगारांना त्या ठिकाणी संधी निर्माण होतील. विकासाच्या दिशेने एक मोठं पाऊल म्हणून बारामतीला भारतातील पहिलं सौर ऊर्जा शहर बनवण्याचा आमचा मानस आहे, जिथे घरे, रस्ते आणि सार्वजनिक इमारती यातील सर्व उपकरणं सौर ऊर्जेवर चालतील. आरोग्याच्या क्षेत्रात बारामतीत एक अत्याधुनिक, सध्या कॅन्सरचं प्रमाण जगात वाढतंय, महाराष्ट्रात वाढतंय, देशात वाढतंय, तर कॅन्सरवर कर्करोग रुग्णालय उभारण्याचा मी निश्चय केलेला आहे, ज्यामुळं पुणे मुंबईला जाऊन उपचार घेण्याची गरज आज माझ्या ग्रामीण भागातल्या जनतेला जी भासते ती भासणार नाही. स्थानिक जाहीरनाम्याची कल्पना ज्या सर्व मतदारसंघात आम्ही निवडणुकीसाठी उभे आहोत त्यासाठी वापरली गेलेली आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील जनतेच्या शंकांचं निरसन करण्यासाठी महाराष्ट्रवादी हेल्पलाईन सुरू केली होती. 98 61 71 71 71 हा त्याचा नंबर आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ह्या हेल्पलाईनवर जवळजवळ 25 लाख कॉल्स हे आलेले आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाच्या हेल्पलाईनसाठी हा विक्रमी आकडा आहे. या यशाचा आधार घेऊनच आम्ही आता एक नवीन टोल फ्री नंबर 98 61 71 71 71 सुरू करत आहोत, जिथं कुणीही कॉल करून त्यांच्या मतदारसंघ निवडू शकता आणि त्यांच्या मतदारसंघाचा जाहीरनामा त्याच्यातून तुम्हाला ऐकायला मिळेल. ही सेवा विशेषतः ग्रामीण भागातील लोकांच्यासाठी आहे, ज्यांच्याकडे स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा ॲप्स नाहीत. त्यांना सहजपणे जोडण्याची सुविधा या टोल फ्री नंबरमुळं उपलब्ध होणार आहे. आजचा कार्यक्रम फक्त बारामतीकरांच्यासाठीच नाही, तर ज्या ज्या मतदारसंघात आम्ही सेवा देतोय, उमेदवार उभे केलेले, त्या सर्वांच्यासाठी एक वचन आहे. आपल्या समर्थनासह आम्ही हे स्वप्न सत्यात उतरू आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काम करत राहील आणि महायुतीचा घटक म्हणून देखील त्यामध्ये तो महत्त्वाची जबाबदारी पार पाडेल. हेच मला आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगायचं आहे. आज उमेदवार म्हणून त्याच्यामध्ये अद्ययावत आरोग्य सुविधेचा आमचा वादा आहे. बरीचशी कामं झाली, अजून की राहिलेली ती आता 5 वर्षात मला करायची. सर्वांगीण शिक्षणाच्या पायाभरणीचा वादा, आज मला अभिमान आहे
जिल्ह्याची ठिकाणं सोडली तर तालुक्याच्या ठिकाणाचा विचार केला तर बारामती तालुका एक विद्येचं माहेरघर ग्रामीण भागातलं त्याची अशा प्रकारची ओळख आपली निर्माण होते. दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधांचा वादा. तुम्हाला माहिती आहे की मला क्वालिटीला मी महत्त्व देतो आणि रस्ते उत्तम असले पाहिजेत, त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे, ही आमचं त्याच्यामध्ये व्हिजन राहणार आहे. शेती व शेतकऱ्यांच्या विकासाचा वादा. शेती हा मुख्य व्यवसाय आहे, त्याच्यावर त्याचा वादा आम्ही करतोय. सामाजिक विकासाचा वादा ही एक गोष्ट आम्ही ह्या निमित्तानं करतोय. त्याच्यातनं निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं काम उभं राहील याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. या ठिकाणी जाहीरनामा शुभारंभ प्रसंग राज्यातून 59 ठिकाणी थेट प्रक्षेपणाद्वारे प्रतिनिधी सहभागी झालेले त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आणि त्या प्रतिनिधींना खरं तर मी कालच त्यांच्याशी बोललेलो आहे, परंतु कुणाला काही त्याच्याबद्दल विचारायचं असेल तर ते माझ्याशी संभाषण करू शकतात. अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्तानं करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला बोला. खाली बसून बघ खाली. अर्थमंत्री आहात हा डोलारा सगळा सांभाळता येणार का? आम्ही जी काही नव्याने कालची जी वर्षात आश्वासनं त्याची दिली पूर्तता गेलेली आहेत, करण्याची मुख्यमंत्र्यांनी सादर केलेली, त्याच्या पूर्व संदर्भामध्ये इतिहासामधून गेल्या मी काही आपल्याला महिन्यामध्ये सांगतो झालेल्या कामातून पुन्हा एकदा की निश्चित आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला त्याच्यातली धन्यवाद देतो. बहुतांशी आश्वासनं यामध्ये मी महिला भगिनींच्यासाठी सुद्धा सांभाळता दरमहा 2100 येण्यासारखी आहे. रुपयापर्यंत वाढ आणि दुसरी करण्याचं गोष्ट, घोषित केलेलं आहे. आपण आपल्या दुसरं वचन राज्याचं शेतकऱ्यांच्यासाठी आहे. उत्पन्न पण वाढवायचं शेतकरी असतं, सन्मान रिसोर्सेस योजना वाढवायचे असतात. आणि ज्यावेळेस आम्ही 12,000 अर्थसंकल्प सादर 15,000 करतो रुपयापर्यंत वाढवणार आहोत. त्यावेळेस हा विचार नेहमी करत असतो की कुठं आपल्याला बचत करता येईल. ज्यात केंद्र आणि राज्य सरकारचं सहकार्य त्यामध्ये असेल. ही वाढीव रक्कम शेतकऱ्यांची अडचण कमी करेल आणि अधिक संसाधने त्यांना उपलब्ध करून देईल. शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफी आणि अतिरिक्त अनुदान. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासोबतच किमान आधारभूत किमतीअंतर्गत विकल्या गेलेल्या प्रत्येक पिकावर 20% अतिरिक्त अनुदान देण्याचं आमचं वचन आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नावरती अधिक मूल्य मिळू शकेल. ग्रामीण पायाभूत सुविधा विकास अंतर्गत महाराष्ट्राच्या कृषी कार्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. म्हणूनच आम्ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात 45,000हून अधिक पाणंद रस्ते बांधण्याचा संकल्प केला आहे. हा महाराष्ट्राच्या ग्रामीण कृषी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, ज्याच्यामुळे उत्तम पद्धतीची कनेक्टिव्हिटी राहील आणि आपल्या गावाच्या प्रगतीला आणि विशेष करून शेतीच्या कामाच्यासाठी शेतकऱ्यांना ते मोठ्या प्रमाणावरती उपयुक्त ठरू शकेल. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 25,000 अनुदान देण्याचं आमचं वचन या ठिकाणी आहे. वाढत्या उत्पादन खर्चाला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी हा आधार दिला जात आहे. महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावं यासाठी आम्ही हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. वृद्ध पेन्शनधारकांना दर महिन्याला 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचा वादा आहे. 13 अत्यावश्यक वस्तूच्या किमतीवरती आळा घालण्याचा वादा हाही आम्ही त्या ठिकाणी देत आहोत. 25 लाख रोजगार निर्मिती आणि 10 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि 10,000 रुपये विद्यावेतन हाही आमचा वादा आहे. अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 15,000 रुपये वेतनाचा वादा आहे. वीज बिलामध्ये 30% कपात करत सौर आणि अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचाही आमचा वादा आहे. सरकार प्रस्थापित झाल्याच्या नंतर 100 दिवसामध्ये नवमहाराष्ट्र दृष्टिकोन सादर करण्याचा वादा आम्ही या माध्यमातून देत आहोत. जाहीरनामा आता आम्ही प्रसिद्ध करू आणि घोषणापत्र आणि मग आपल्याला जे काय संवाद करायचा असेल तर आपण करावा अशी आपल्याला विनंती आहे.
संसदीय खेळाडूंचे सगळ्या मतदारसंघात आपण संवाद करावा अशी आपल्याला विनंती आहे. मी सांगितलं ना, त्याच्यामध्ये वाढ आत्ता 12,000 आहे, ती 15,000 रुपये करण्याचा मी घोषित करतो. ते 3,000 रुपये वाढ होईल. आज राज्य सरकार 6,000 रुपये देते आणि भारत सरकार पंतप्रधान किसान योजना सन्मान योजनेअंतर्गत 6,000 रुपये देते. अशी 12,000ची रक्कम एका वर्षाला म्हणजे दरमहा 1,000 रुपये दोन इन्स्टॉलमेंटमध्ये मिळत असतात. त्याच्यात 15,000वरती आम्ही करणार आहोत. नाही, आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही जाहीरनामा प्रसिद्ध केले आहे त्या मतदारसंघामधल्या गरजेनुसार आम्ही अनेक गोष्टी करतो आहोत. राज्यामध्ये सत्तेमधल्या सहभागाच्या नंतर अल्पसंख्याक समुदायासाठी आत्तापर्यंत एकेकाळी काँग्रेसचं एक हाती सरकार होतं, राज्यामध्ये सुद्धा लोकशाही आघाडीचं सरकार होतं, त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्या सगळ्या सरकारच्या कालावधीमध्ये अल्पसंख्याक समुदायासाठी जे काही सरकार करू शकलं नाही त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने या सरकारने अजितदादांच्या पुढाकारातून त्या ठिकाणी केलं आहे. त्याला मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी दिली. प्रामुख्याने मौलाना अब्दुल आझाद आर्थिक विकास महामंडळ याच्यामध्ये आज भागभांडवलाची रक्कम 1,000 कोटीपर्यंत नेली. राज्य सरकारने हे महामंडळ स्थापन झाल्यापासून कधी शासकीय हमी दिली नव्हती. ती शासकीय हमी 1,000 कोटीपर्यंतची राज्य सरकारने त्या ठिकाणी दिलेली आहे. अल्पसंख्याक बहुल गावांच्या विकासासाठी सुद्धा 1,000 कोटी रुपयाचा नियतव्यय यावेळेला या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. नाही, माझ्याकडे तशा पद्धतीची माहिती दिलेली नाही आहे, कारण तो निर्णय सामुदायिकरित्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून झालेला आहे. त्यामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये काही पुनर्विचार असेल तर माझ्याकडे माहिती नाही, पण तो निर्णय मात्र एकमताने त्यावेळेला झालेला होता. एक असं आहे की मराठा समाजाला आरक्षण या सरकारने दिलेलं आहे. 10% आरक्षणाच्या माध्यमातून आज लाभ महाराष्ट्रातल्या मराठा समाजातल्या विद्यार्थी भगिनींना मिळतो आहे. उच्च न्यायालयामध्ये ते आव्हानित झालं असलं तरी त्याच्यावरती उच्च न्यायालयाने कुठली स्थगिती दिली नाही. त्यामुळे तो एक भाग आहे. आणि इतर आरक्षणाच्या बाबतीमध्ये इतरही जे काही आरक्षणाचे नेते आहेत त्यांची जी काही मागणी आहे ती सुद्धा राज्य सरकारच्या पुढे विचारार्थ आहे. वाढ करणार आहोत सत्तेवरती आल्याच्या नंतर. नाही, वेगळे तरतूद किंवा निकष वेगळे लावण्याची आवश्यकता नाही, कारण निकष आता आम्ही जे काही नक्की केलेले आहेत त्या निकषाच्या आधारात राज्यातल्या 2,30,00,000 महिला भगिनींना त्या पात्र ठरत असल्यामुळे त्यांना लाभ त्या ठिकाणी मिळतो आहे. निकष आम्हाला बदलायचे नाही आहेत, रकमेमध्ये वाढ करायची आहे. एक असं आहे की आपलं महाराष्ट्राचं राज्य हे विकसित प्रगतिशील राज्य असल्यामुळे राज्याच्या उत्पन्नामध्ये दरवर्षी किमान 60,000 ते 70,000 कोटी रुपयाची भर पडत असते वेगवेगळे जी काही उत्पन्नाची स्तोत्र आहेत त्याच्या माध्यमातून. त्यामुळे या योजनेसाठी लागणारा निधी हा आमच्याकडे 100% उपलब्ध राहणार आहे. नाही, आज त्या बाबतीतलं नाही. उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातला निर्णय हा 2014-15च्या आसपास झालेला आहे. त्यानंतर या संदर्भामध्ये त्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकारसुद्धा त्या ठिकाणी होतं.
सरकार सत्तेवरती आल्याच्या नंतर याचा सर्वांचा विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय करण्याचा प्रयत्न राहील. त्याची विगतवारी आम्ही आपल्याकडे पाठवू. वेगवेगळ्या योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळे आहेत. लाडकी बहीण योजनेच्यासाठी त्याच्यामध्ये प्राधान्याने अधिक होते, शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीच्यासाठी सुद्धा होते, पण त्याची निश्चित विगतवारी जी आहे ती आपल्याला आम्ही संध्याकाळपर्यंत पोहोचतो. नाही, नवाब मलिकांचं व्यक्तिगत मत असेल. एक भाग असा आहे की अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक ठाम निर्णय घेतलेला आहे की आम्हाला इंडियाच्या सोबत राहायचं आहे. आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये जर काय कुठून काय विचार झाला तर हरकत असण्याचं काही कारण नाही, पण आम्ही घेतलेल्या निर्णयापासून तसोबरी मागे हलणार नाही आहोत. नाही, नवाब मलिकांच्याकडे काय माहिती असेल तर ते विस्ताराने बोलतील, मी त्यांच्याकडनं माहिती काढून घेईल. मला तसं काय आहे असं बिलकुल वाटत नाही. ही क्रांतिकारी योजना महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या महिलांच्यापर्यंत यशस्वीरित्या झाल्यामुळे, त्याची अंमलबजावणी झाल्यामुळे, तमाम माता भगिनींनी त्याचं स्वागत केलेलं असल्यामुळे, दिवसा ढवळ्या ज्यांना सत्तेची स्वप्न पडत होती त्या स्वप्नापासून कोसो मैल ते दूर गेले असल्यामुळे नैराश्यातून वक्तव्य आता वेगवेगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून येतात. या योजनेला त्यांनी पहिला विरोध केला. उच्च न्यायालयामध्ये या सर्वांनीच मी आज दावा करतो या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेते मंडळींच्या मार्फतच काही मंडळींनी उच्च न्यायालयामध्ये या योजनेला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला. उच्च न्यायालयाने त्यांना चपराक दाखवली. अशी वेगवेगळी कारणांच्यामुळे असं नैराश्य आल्याच्यानंतर अशी टीका टिप्पणी करण्याचा मोह काहींना आवरत नाही. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नवाब मलिक उम्मीदवार हैं. उनके जगह आज महायुति के घटक पक्ष ने भी अपने उम्मीदवार खड़े किए हैं. फार अपवादात्मक ठिकाणी अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली याची जाणीव तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाला जरूर त्या ठिकाणी आहे. काल कोल्हापूरच्या दौऱ्यामध्ये त्यांची चर्चा झाली असेल असं अपेक्षित आहे. आज रात्री किंवा पुन्हा एकदा आम्ही सर्वजण एकत्रितपणाने बसून या संदर्भातला आढावा घेऊन पुढची कारवाई करणार आहोत. या उलट अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल, ज्या ज्या आमच्या अनेक वर्षाच्या सहकाऱ्यांनी पक्षांनी घेतलेल्या धोरणाच्या विरोधामध्ये कारवाई सुरू केलेली आहे त्यांच्यावरती सुद्धा निष्कासित करण्याची कारवाई भारतीय जनता पक्षाने सुरू केली, राष्ट्रवादीने सुद्धा केले, शिंदे साहेब सुद्धा कदाचित आज उद्या करतील. ती सर्वच यादी आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही देऊ. एक दोन ठिकाणचा जो मुद्दा आहे तो चर्चेसाठी प्रलंबित असल्यामुळे ती यादी आम्ही आता थांबवलेली आहे, म्हणजे आम्ही प्रसिद्ध केलेली नाही. पण इतर उमेदवार मी जाहीर केलेलेच आहेत. इतर उमेदवार मी जाहीर केलेलेच आहेत. ते अधिकृतपणाने त्याचे आपल्याकडे माहिती आहे. 1, 2, 3, 4, 5 टप्प्यामध्ये उमेदवार जाहीर त्या ठिकाणी केलेले आहेत. त्यामुळे ती सगळे अधिकृत उमेदवारांची यादी महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून ती आहे. ठीक आहे ना, ज्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली तसं प्रत्येकाचं मत राहू शकतं. जसं सुरेश दसांचं राहतं तसं मोर्शेमध्ये आमच्या देवेंद्र भोयारांचं सुद्धा मत असू शकतं. श्रीरामपूरमध्ये आमचे लहू कानडेंचं सुद्धा मत असू शकतं. उमेदवार अर्थाने प्रत्येकाच्या भावना आहेत
त्या त्यांनी भावना व्यक्त केल्या, त्याची योग्य ती नोंद महायुतीच्या राज्यपातळीवरच्या नेत्यांनी घेतलेली आहे. धन्यवाद. एक तर आदरणीय पवारसाहेबांनी केलेल्या कुठल्याही वक्तव्यावरती मी काहीच या ठिकाणी बोलणार नाही, पण निश्चित दावा करू शकतो, बारामतीच्या जिरायत भागामध्ये अजितदादा राजकारणामध्ये सक्रिय झाल्यापासून इतक्या मोठ्या प्रमाणावरती आज पाणी त्या ठिकाणी पोचलेलं आहे की बारामती आज शेतीच्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये देशातल्या अग्रेसर असलेल्या तालुक्यांमध्ये जाऊन पोचण्याचं सारं श्रेय अजितदादांनाच केवळ जातं. एक असं आहे की आज राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष बहुतांश जागेवरती महाराष्ट्रामध्ये लढतो आहे. त्याच्यामुळे राज ठाकरेंच्या मनसे पक्षाची लढत ही महायुतीच्या सोबतही समोर त्या ठिकाणी आहे, महाविकास आघाडीसमोरसुद्धा ते लढत आहेत. एखाद्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली, याचं कारण त्या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार नाही. आपण बघा, शेवडी विधानसभा मतदारसंघामध्ये जिथे बाळा नांदगावकर उमेदवारी करतायत तिथे महायुतीचा उमेदवार नसल्यामुळे आघाडीच्या घटक पक्षांनी, महायुतीच्या घटक पक्षांनी त्यांना समर्थन करण्याचा निर्णय घेतला असेल तर तो योग्य आहे. बघू आम्ही उद्या जर काय बाळा नांदगावकरांची विनंती आली, राजसाहेब ठाकरेंची विनंती आली तर योग्य तो निर्णय आम्ही करू. माहीम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी घोषित झालेले आहेत. आज शिवसेनेचे उमेदवार AB फॉर्म घेऊन सदा सरवणकर त्या ठिकाणी उमेदवारी करतायत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची जी भूमिका असेल ती महायुतीची भूमिका माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये असेल. क्षुल्लक माणसाने केलेल्या वक्तव्याला मी फारसं राजकीय महत्त्व देऊ इच्छित नाही. सांगितलं ना मी, करू द्या, त्याच्याने काय फरक नाही. आज राज्यात आपण पाहतो आहोत की प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी 82,000च्या मताधिक्याने निवडून आलो. त्याच्यामुळे कोणी क्षुल्लक एखाद्या व्यक्तीने काही चिखलपक केल्याने 40 वर्षाच्या जिल्ह्यामध्ये मी वंचितातला किंचित आहे. पुन्हा एकदा मी अधोरेखित करतो, मी वंचितातला किंचित आहे, तरी मला त्या जिल्ह्यामधलं माझं स्थान जनतेच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने टिपण्यामध्ये यश मिळवलं आहे. टीका टिप्पणी होत असते, ती स्वीकारावी लागत असते, त्याची योग्य ती नोंद तिथली जनता घेते. 2002मध्ये मला मंत्रिमंडळामध्ये काढण्यासाठी जो आक्रोश शेतकरी कामगार पक्षाने केला त्याची किंमत शेतकरी कामगार पक्षाला पहिल्यांदा मोजावी लागली. त्यानंही आज अलिबाग आणि पेण मतदारसंघामध्ये 2004मध्ये पराजय पत्करायला लागले. हो द्या, कोणी काय बोलल्याने मला काय फरक पडत नाही. नाही, ज्या वेळेला आपण अनुदान देत असतो त्यावेळेला ते NDRF आणि SDRFच्या मार्फत नसतं, हे सानुग्रह अनुदान आहे. NDRF किंवा SDRFमधून दिली जाणारी मदत नैसर्गिक आपत्ती ज्या वेळेला येते, म्हणजे अतिवृष्टी येते, काही वेळेला दुष्काळ येतो, त्यावेळेला ती मदत त्याच्यातून येते. इतर वेळेला दिलं जाणारं अनुदान हे सरकारच्या तिजोरीतून त्या ठिकाणी दिलं जात असतं. जे आत्तापर्यंत मला आठवतं की मी अन्न नागरी पुरवठा खात्याचा मंत्री होतो त्याला 500 रुपये मी दर क्विंटल मागे अनुदान देत होतो. आता ते रक्कम वाढत गेले. त्यामुळे त्याचा आणि आपत्ती NDRF आणि SDRF हे आपत्ती निवारणाशी निगडीत असलेले हेड्स आहेत. राजकारणात अलीकडे आता वेगवेगळे विनोद बघायला मिळत आहेत. ज्या शब्दावरती आक्षेप होतात तोच शब्द प्रयोग वापरत जर का एखाद्या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय नेते बोलत असतील तर याच्यापूर्वी त्या शब्दावरती ते जे काय बोलत होते ते किती फोल ठरत होतं त्याचं उदाहरण आहे. धन्यवाद.
महाविकास आघाड़ी की सरकार उद्धव जी के नेतृत्व में 2.5 साल महाराष्ट्र में थी। कोरोना का कालखंड जो था वो छोड़ के भी उद्धव जी के नेतृत्व में जो सारे आज घोषणा पत्र के माध्यम से वो बोल रहे हैं, उनका 10% भी करने का उन्होंने कभी दिखाया नहीं। महायुति के सरकार के माध्यम से जो कुछ घोषणा पत्र यहाँ पे रखे गए हैं, उसमें गए 2-2.5 साल में जो कुछ निर्णय लिए हैं वो तो महाराष्ट्र की जनता ने देखे हैं, उनके पास वो योजना सारी पहुंच गई हैं। इसके लिए हमारा जो वादा है वो पक्का रहता है। इसका चुनाव पर कोई असर नहीं हो जाएगा, क्योंकि कांग्रेस की सरकार जब थी तब उन्होंने कुछ किया नहीं था। महायुति के सरकार के माध्यम से कई सारी योजना न केवल घोषित हो गई है, उनकी इम्प्लीमेंटेशन खास तौर पर महाराष्ट्र की सभी इलाके में हो गई है। तो लोग और महिला खास तौर पर इस महायुति के सरकार पर विश्वास रखेंगी और हमको फिर दोबारा चुन के देगी। जैसे कि मैंने बताया कि महाराष्ट्र एक प्रोग्रेसिव स्टेट है, एक डेवलप स्टेट है। 2 स्टेट्स आर डेवलपिंग स्टेट्स, इट्स द बेसिक डिफरेंस। सो महाराष्ट्र की फिजिकल डिफिशियंसी बहुत कम है, महाराष्ट्र की आर्थिक स्थिति मजबूत है। महाराष्ट्र में जीएसटी के नाते हर साल 50-60 हज़ार करोड़ की राशि बढ़ती जाती है। इसके लिए कि महाराष्ट्र एकमेव ऐसा स्टेट है कि जिनको नियोजन आयोग द्वारा दिया गया जो लिमिट है लोन लेने का, उससे कई गुना हम नीचे हैं। सो महाराष्ट्र प्रोग्रेसिव स्टेट, डेवलपिंग स्टेट, एंड विल फुलफिल ऑल द कमिटमेंट्स विच वी आर गिवन टू द पीपल ऑफ द महाराष्ट्र। I totally ignore him. I totally ignore him. He is not a man who is to be, I should take any cognizance. No, at all, not at all. See, the people of my Raigad has given me so lot response against all odds. 2019, 2024. So somebody says what, it doesn't mean anything for the people of Maharashtra, Raigad. They know me in last 40 years. He was not born that time when I started my political career. So forget it. छोड़ दो। मैं इसके बारे में कुछ टिप्पणी नहीं करना चाहता हूँ। वास्तवतेची जाण जयंतरावांना अनेक महिन्याच्या नंतर झाल्याची पाहायला मिळते आहे। त्यामुळे ती वास्तवता अनुभवाला आल्याच्यामुळे त्यांच्याकडनं ते खरं वाक्य सहजगत्या तोंडातून निघून गेल्यासारखं वाटतं आहे। करेक्ट कार्यक्रम करण्यामध्ये माहीर असणाऱ्या जयंतरावांना करेक्ट कार्यक्रमाची परिणती काय होते याची जाण अनेक दिवसांनी झाले असल्यामुळेच ते तसं वक्तव्य करतायत। मी दीर्घकाळ आम्ही एकमेकाचे सहकारी म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे प्रत्येकाची स्वभाव रचना, प्रत्येकाचं कामकाज हे आम्ही त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे। मागच्या वेळची रिकामी जागा ही 2-3 जणांच्यासाठी नक्की त्या ठिकाणी होती, किंवा एकच नव्हती, 2-3 जागा रिकाम्या होत्या। काही माणसं शाहू फुले आंबेडकरांच्या आम्ही एकमेव वारसदार आहोत असं म्हणतात। या सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर मला पुन्हा तेच खातं मिळेल का असं आवर्जून विनवणी करणारी माणसंसुद्धा त्या रांगेमध्ये त्या ठिकाणी होती।
यापेक्षा अधिक सुज्ञा सांगणे न लगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांनाच भोजनासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतो. धन्यवाद.